भारतीय सैन्यासाठी सेवा बजावत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील नागाव गावचे सुपुत्र जवान विजय कराडे यांच्या पार्थिवावर आज अंतिम संस्कार करण्यात आलेले आहेत। माध्यमिक विद्यालय नागाव येथील पटांगणावर ज्या पटांगणावर विजय कराडे हे सराव करत होते, खेळत होते, ज्या ठिकाणीच त्यांनी बालपण त्यांचं गेलं त्या ठिकाणीच आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आलेली आहे। संपूर्ण नागाव परिसराबरोबरच परिसरातील पंचक्रोशीतील ग्रामस्थ असतील, देशभक्त असतील, विद्यार्थी असतील, महिला आणि लोकप्रतिनिधी असतील, या सर्वांनी उपस्थिती लावून साश्रुपूर्ण नयनांनी विजय कराडे यांना अखेरचा सलाम आणि निरोप देखील दिलेला आहे। आताच 109 टीए बटालियनच्या जवानांकडून त्यांना सलामी देण्यात आली। शासकीय इतमामामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत। विजय कराडे हे ज्या वेळेला सैन्यात भरती झाले त्यावेळी पहिल्याच प्रयत्नात त्यांनी चांगलं यश संपादन केलं आणि ते सैन्यामध्ये अग्निवीर भरतीमध्ये ते भरती झाले होते आणि नुकतंच जे ऑपरेशन सिंदूर जे पार पडलं होतं यामध्ये देखील त्यांनी अतुलनीय कामगिरी बजावली होती, असंच त्यांच्या चंदीगड भटिंडा येथे त्यांचे जे सहकारी होते त्या सहकार्याने आपल्याला माहिती दिलेली आहे। मी RHM TICC यादव हर्ष लेमन 142 AD रेजिमेंट शहीद विजय कराडे माझ्या घरामध्ये 2023 साली पोस्टिंग आला। तो आल्यापासून एक सतत हसतमुख चेहरा आमच्या डोळ्यासमोर होता। तो इतका प्रामाणिक होता, कामाप्रती इतकी निष्ठा होती, कुठल्याही गोष्टीमध्ये अत्यंत परफेक्ट असणारा माणूस। अगदी युनिटमध्ये पाय ठेवल्यापासून प्रत्येक एक्सरसाइज ऑपरेशन सिंदूरमध्ये खूप अतुलनीय काम केलेलं आहे। त्याच्या सर्व्हिसच्या मानाने त्याच्याकडे खूप मॅच्युरिटी होती आणि त्याला जी ट्रेडची जाणीव होती ती एकदम अविश्वसनीय होती। त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। आज तो आमच्यात नाहीये, हे दुःख आम्हाला आहे। आमच्या युनिटची एक न भरणारी पोकळी निर्माण झालेली आहे आणि ही पोकळी आम्ही त्याची जागा कधीही भरून काढू शकत नाही। विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते आमदार सतीश पाटील, आमदार अमल महाडिक यांच्यासोबतच IPS अधिकारी बेरदेव डोने यांच्याबरोबर नागाव गावचे सरपंच आणि या संपूर्ण परिसरातील लोकप्रतिनिधी असतील, ग्रामस्थ असतील यांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती लावली। खास करून माजी सैनिकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावलेली होती आणि सर्वांनी साश्रुपूर्ण नयनांनी आता त्यांच्या विजय कराडे यांच्या छोटे बंधू आहेत त्यांना भडागणी दिलेली आहे आणि आता त्यांना अखेरचा सलाम देण्यात येतोय। ठिकाणी अनेक जे ग्रामस्थ आलेले आहेत, तरुण आलेले आहेत, तरुणांना एक प्रेरणा विजय कराडे यांनी देऊन गेलेले आहेत। विजय कराडे हे सैन्य दलामध्ये OFC अर्थात ऑपरेटर फायर कंट्रोलर या ट्रेडवर काम करत होते की जे मोठे मोठे विमाने आहेत आपल्या विरोधकांचे, त्या विरोधकांचे विमान पाडण्याचं काम खऱ्या अर्थाने ते करत होते आणि ऑपरेशन सिंदूर मध्ये देखील त्यांनी अतुलनीय कामगिरी केली होती आणि त्यांचा जो एक मानस होता किंवा त्यांनी जिद्द होती सैन्यामध्ये भरती व्हायची आणि त्यांनी जिद्द त्यांनी पूर्ण केली होती। काही दिवसांपूर्वी त्यांनी इंस्टाग्रामवर आपल्या सोशल मीडियावर स्टेटस देखील लावला होता की नॉर्मल कपड्यांमध्ये कोणालाही मरण येऊ शकतं, मात्र तिरंग्यामध्ये लपेटून मरण येणं हे भाग्याचं असतं, असा स्टेटस त्यांनी ठेवला होता आणि काही दिवसानंतर त्यांचं युद्ध सरावावेळी त्यांचा निधन झालं आणि आज त्यांना शासकीय इतमामामध्ये या ठिकाणी अंतिम संस्कार त्यांना देण्यात आलेले आहेत। बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।